नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पोलीस स्टेशनच्या आवारात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठल खरचन यांचा मृत्यू झाला. ते आदिवासी महिलेसोबत आणि तिच्या मुलासोबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्या आदिवासी महिलेची फिर्याद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नोंदवून घ्यावी याकरिता ते आले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिल्यामुळे विठ्ठल खरचन यांना मानसिक धक्का बसला. या धमकीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊन ते तेथेच पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात कोसळले. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असे त्या फिर्यादी महिलेची आम्ही भेट घेतली असता तिचे म्हणणे आले आहे. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हास दाखवित आहोत. एवढं नाही. परवा दिवशी संध्याकाळी ते नितीन गोडेकडे आपल्याचा जो भीमसैनिक आहे तो भीमसैनिक एका भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असताना या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी खोटा गुन्हा दाखल करतो म्हटल्यामुळे कोसळून पडला आणि त्याचा मृत्यू. परवापासून तर आतापर्यंत विठ्ठल खरचन यांचे भाऊ, त्याचं कुटुंब, त्यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी आहेत. मयत विठ्ठल खरचनचं जे काही डेड बॉडी आहे ते जिल्हा उपरुग्णालयामध्ये. मला बोलण्याची इच्छा आहे कारण 3 दिवसापासून हे सगळं बघतोय, हे सगळं अनुभवतोय. आत्ताच अनेकांची भाषणं झाली. आमचे सहकारी मित्र अरुण भाऊ जाधव यांनी जी परिस्थिती मांडली ती भयानक, काळ भयानक आलेला. विठ्ठल खरचन इथं मृत्युमुखी पडतो, त्याच्या मृत्यू जबाबदार हे पोलीस प्रशासन आहे. त्याची पत्नी, त्याची मुलगी की ज्या मुलीला 3-4 महिन्याचं बाळ आहे ते दवाखान्यात. 3 दिवसापासून आपण तरी थोडंफार खाऊन येत असू, परंतु त्या कुटुंबातल्या त्याचे भाऊ, त्याची पत्नी, त्याची मुलगी, त्याची मुलं त्यांना माहिती आहे की आपला बाप त्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये पडून आहे. त्याची डेड बॉडी तिथं आहे. त्याच्या लेकरांना, त्याच्या वृद्ध आई वडिलांना जेवण जात असेल का? देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाली आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आजही न्याय मिळवण्यासाठी जर मृतदेह 3-3 दिवस ठेवावा लागत असतील, आक्रोश करावा लागेल, टहो फोडावा लागत असेल, आम्हाला विचार करावा. आम्ही 3 दिवसापासून इथं आहोत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा विचार झाला. दलाली करणारे येऊन गेले. कुटुंबाला आम्ही शोध दाखवली. आताही ठामपणे उभा आहे की आमच्या भावाला, आमच्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्याने खोटा गुन्हा दाखल करतो म्हणून माझ्या वडिलांच्या मृत्यू जबाबदार असणारे जे कुणी या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती मनुष्यवधाचा ही मागणी 3 दिवसापासून आहे आपली. हे पलीकडे कोण कार्यकर्ते इकडे कोण आहे? बोलू नका, बोलत असेल तर बाहेर जाऊन बोला. तिकडे 3 दिवसापासून आपण बसलोय. विलास पुजारी इतका पुढचा आहे, तो या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे, पगार शासनाचा घेतो. काम मात्र या तालुक्याचे आमदार मोनिका राजळेंचं. मदत गावागावामध्ये असणारे जे भाजपचे धनदांडगे आणि जातदांडगे आहेत त्यांचं काम करतो. गरिबावरती अन्याय करा, अत्याचार करा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, तो पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला तर समोरच्याला बोलून घेतलं जातं, इज्जतीत बसवलं जातं, पिस्तरीतलं पाणी पाजलं जातं, चहा पाजला जातो आणि तुम्ही पण क्रॉस कंप्लेंट द्या असं सांगितलं जातं. हे पाथर्डी तालुका आमदाराच्या घरगड्यासारखं सालगड्यासारखं काम हा विलास पुजारी करतोय. अजून 3 दिवस झाले आम्ही सांगतोय या नालायक पोलीस निरीक्षकाची बदली करा.
त्याने आमच्यामध्ये पिल्लू सोडलं. चव्हाण सर माझी बंदी कशासाठी म्हणतात? चव्हाण सरला मी दंगलीत गुंतवलं होतं, आरोपी केलं होतं, म्हणून चव्हाण सर बदली घेतात. अरे येड्या पुण्या, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवणारा किसन चव्हाण आहे होय. त्याचा खांदा, त्याचा हात मजबूत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कडवा मी अनुयायी आहे. आणून मेलेल्याच्या चाळूवरचं लोणी खाणाऱ्याची अवलाद नाही, ती अवलाद तुझी आहे. मला कोणाला लढायचं तुझ्या विरोधामध्ये? मी लढत आहे. अरुण भाऊनी सांगितलं की त्याचा पिंड आम्ही खाऊ, लवकर बोलू द्यायचं नाही. मी देवाला प्रार्थना करतो, विलास पुजारीला दीर्घायुष्य लाभो. कारण त्याच्यावरती शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहे मी. आणि ज्या दिवशी कोर्टाची ऑर्डर होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ब्रॉस बँड जो असेल, बँडवाले मला सांगायचं, सगळ्यात मोठा या राज्यातला तो बँड आणणार. आणि आमचे सगळे फुलेशाह आंबेडकरी अनुयायी, संविधानवादी अनुयायी या मनुवादी अवलादीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला आणि लोकांच्या खांद्यावर द्या रे. आमचा भाव गेलाय. 3 दिवस झालेत आम्ही आमच्या कुटुंबातला माणूस गेल्यासारखं. प्रकाश आंबेडकर सातत्याने संपर्कामध्ये आहे, सातत्याने संपर्कामध्ये आहे. राज्यातले नेते मंडळी बोलतात, फोन करतात रात्री 12-12 वाजेपर्यंत. राज्यभर चर्चा चालू आहे. सर आम्ही यावं का? काय झालंय? आमच्या भागात करावं का? आमच्या कुटुंबातला पोरगा गेलाय, त्याच्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी तुमच्या दारात आहोत. आणि तुम्ही आमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची अमय उठवताय. पण समाजाला खात्री आहे, हे कुटुंब कालपासून फोडण्याचा प्रयत्न झालाय, पण ते कसू बरे मागे गेलं नाही. त्यांना आमच्यावरती 100% विश्वास आहे की माणसं मॅनेज होणार आहे. मला एका काल आम्ही इथं आलो, ह्या भगिनीच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेण्याचं काम ह्या डीवायएसपीचं होतं. डीवायएसपीला भेटल्या, डीवायएसपीनं बोलवण केली, हकलून दिला, गुन्हा दाखल करून घेतला. इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते समोर आमच्या होते, मोठ्या आवाजात बोलत होते. त्याच आवाजामध्ये त्यांना खाली आवाज करायला लावला. खालच्या पट्टीत बोला, वरच्या पट्टीत बोलू नका. अंगावरती वर्दी आहे का? मस्ती येत आहे का तुम्हाला? तो सगळा प्रकार पाहिला. दुपारी एका भाजपच्या कार्यकर्त्यांना आला भेटायला आणि मला सहज बोलला काल तो एका बाजूला, सर तुम्ही डिवाइस केलाय, खाली आवाज घ्यायला लावला, त्याला बोलला. भीती वाटत नाही का? घाबरवण्याचं काम कसं असतं म्हणून वाजत? भीती वाटत नाही का? त्यांना म्हटलं अरे मेलेलं मेंढरू जाळाला घाबरत नसतं. जे मेलेलं मेंढरू आहे ते जाळाला घाबरतं का? ते अगोदरच मेलेलं आहे. आम्ही रोज सकाळी घरातून निघताना आम्ही अरुण भाऊ आमच्या बायकोचं कुंकू पुसून बाहेर निघालो. कुंकू तुम्ही धमकावा दुसऱ्यांना, भीती दाखवा दुसऱ्यांना, आमच्यासारख्याला नाही. आमचा बाप त्या काळामध्ये एकटा लढत होता, एकटा. अरे आता घराघरामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाही. म्हणून रोज इथल्या कारखानदारांनी गावागावातल्या त्यांच्या भगर बच्चांना जो अन्याय करतो, अत्याचार करतो, त्यांना अंगावर घेतो, त्याच्या नजरेत नजर घालून बोलतो, छातीला छाती जाऊन भिडवतो. दलाली करत नाही, चोऱ्या करत नाही, धोरणे टाकत नाही. समाजासाठी लढतो आणि समाजासाठी कार्यकर्ते 3 दिवस घरदार सोडून या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी. बांधवांनो, राज्यामध्ये अन्याय अत्याचार होतात, देशामध्ये होतात. भाजपची सत्ता आल्यापासून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये दलिताचा आला की काय पद्धतीने वागणूक द्यायची, मुसलमान आला की काय वागणूक द्यायची, कुणाला सांभाळायचं, कुणाला सांगायचं, हे ट्रेनिंग आहे भाजपवानी दिलेलं आहे. 3 दिवस झाले पोरगं गेले, 3 दिवस झाले आंदोलन झालंय. भाजपच्या आमदाराला वाटलं नाही इलेक्शनच्या काळामध्ये दलित वस्त्यांमध्ये जाऊन त्यांची फुटा चाटली जातात, चपला चाटल्या जातात, जोहार घातला जातो. आपला नाही तुम्हाला एखाद्या वेळेस जाऊन फिटावं आंदोलन चालू आहे. तुम्ही भाजपचे आमदार निवडणुकीमध्ये होता, आता तुम्ही मतदारसंघाचे आमदार आहात ना. ते मोठं बरं आहे का तुमच्याकडे? कुठे गेले कारखानदार? आपण भाऊ कुठे गेले कारखानदार? कुठे गेला केदारेश्वरवाला? काय आला भेटायला? आणि 3 दिवस आम्ही बसतोय, न्यायासाठी बसतोय. कुठे गेला बाबा? सिद्धेश्वरवाला कुठे गेला? ज्ञानेश्वरवाला कुठे गेला? निवडणुका लागल्या की दलितांच्या वस्त्या त्यांना दिसतात, आमच्यावर अन्याय होतो. आणि म्हणून आम्हाला निवडणुकीचं राजकारण करायचं. हे राजकारणाची वेळ नाही आहे. आम्ही न्याय मागतोय, न्याय. 3 दिवस झाले ऍडिशनल एसपी साहेबांनी करायचं काय? सकाळी रस्ता रोको करायचा होता,
पोलीस बंदोबस्त आपले कार्यकर्ते तिकडे होते, तुम्ही सगळे होते. मला या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आज सकाळी फोन करून विनंती केली. एवढी माझी विनंती आहे, सहकार्य करा, रस्ता रोको करू नका. मला फक्त 20 दिवस झाले. जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक नवीन आलेला IAS अधिकारी जर IPS अधिकारी जर विनंती करत असेल तर आपण ऐकलं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना साहेबांना सांगितलं की ठीक आहे साहेब, आम्ही रस्ता रोको करत नाही, आम्ही बसतो या धान्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर. वरिष्ठ अधिकारी पाठवा. मला म्हणे डीवायसी पाठवतो. मला अजिबात पाठवायचं नाही. कालच मी सांगून टाकलं, मला डीवायसी बरोबर चर्चाच करायची नाही. तो न्याय देत नाही एखाद्या आदिवासी महिलेला, त्याच्याबरोबर काय चर्चा करणार? तुम्ही न्याय द्यायला बसलात ना खुर्चीवरती, तुम्ही न्याय देण्याच्या जागेवरती बसलेला, तुम्ही अन्याय करतात. त्याने अत्याचार केला त्याला चहा पान करतात, बिस्किट पाणी पाहतात. तुमच्याबरोबर काय चर्चा करावी आम्ही? कालपासून डीवायसी बरोबर चर्चा केली नाही. दुपारनंतर ऍडिशनल येऊन या ठिकाणी एसपी साहेब बसले. काल 4-5 तास होते, आत्ता आलेले. काय आंदोलन करायचंय, काय घेऊन जायचंय पुढं आपल्याला ठरवायचंय. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आमची सकाळी चर्चा झाली की आंदोलन या टप्प्यावरती आलेलं असेल. काय करावं? 3 दिवस झाले डेड बॉडी. पोलीस प्रशासन या ठिकाणी खराब जरी असलं एसपीच्या, याची बदली करावी या नालायकाची, याला हटून लावावी एवढ्या तक्रारी आहेत. हे इथं आल्यापासून अँटी करप्शन मध्ये 5 लोक गेले. 5 लोक, एक PSI आणि 4 पोलीस. आता वरमाई शिंदळ असेल तर होणारच. मी मराठी विषय शिकवतो म्हणून ते आलं. या पोलीस स्टेशनमध्ये अँटी करप्शनचे 5 लोक जातात. कलेक्शन करणारे खूप लोक आहेत तिथं. कलेक्शन करणार संध्याकाळी बघितले पाहिजे, सगळे कलेक्शन करणारे. तुम्ही जे बोललात ना, आमचे अंबादास भाऊ बोलले, नवनाथ भाऊ बोलले, आमच्या रोहिणीताई बोलल्या, या पोलीस स्टेशनची काय अवस्था आहे. तुम्ही जरा तुमच्या गावानं कुणी ऐकताय का? हा पिया राजरोसपणे टेबलवरती पैसे घेतो, टेबलवरती. कुणाचा आशीर्वाद आहे? कुणाच्या आशीर्वादाशिवाय चाललंय सगळं? या आमदारांच्या आशीर्वादावरती हा माज आणि ही मस्ती या पोलीस निरीक्षकाला आली आहे. पण बेटा लक्षात ठेवी, नाट आंबेडकर वाजायची. आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाही. आणखीन एखादा शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये किसन चव्हाणवरती गुन्हा दाखल करा. समाजासाठी किती गुन्हे दाखल झाले तर अंगावरती घ्यायला तयार आहोत आम्ही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि मग ते सातत्यानं आमच्या संपर्कामध्ये आहेत. आम्ही चुकीची कामं करणार नाही. समाजासाठी अंगावर गुन्हे घेण्याची वेळ आली तर आमची तयारी आहे. तुमच्याकडे पाण्यासकट मुळे आहे. थांबा जरा. हा सूर्य हा चंद्र इथं ते सगळं चालू आहे. आणि म्हणून ऍडिशनल एसपी साहेब आले. गंभीर घटना आहे. कुटुंब दुःखामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहे. आमच्या कुटुंबातला व्यक्ती गेलाय, ही भावना आमची झाली आहे. म्हणून आम्हाला निर्णय करायचा काय करायचं. आपल्या म्हणण्यानुसार एसपी साहेबांनी ऍडिशनल एसपीना पाठवून दिलेला आहे. आपण चर्चा करणार आहोत. काल 1 महिन्याची मुदत घेत होते चौकशी. एसपी साहेबांनी सांगितलं अजिबात 1 महिन्यात चालणार नाही. कमीत कमी कालावधीमध्ये आम्हाला ही चौकशी झाली पाहिजे. 7 दिवसाच्या आतमध्ये चौकशी झाली पाहिजे. 8वा दिवस देखील उजाडता कामा नये. तुम्ही मान्य करत असाल येऊन बसू द्या. डीवायएसपी नाही, या विभागाचा नाही, दुसऱ्या विभागाचा नाही. सगळे चोर आहेत. एका चोराला दुसऱ्या चोराची साथ आहे आणि एका चोराने दुसऱ्या चोराची चौकशी करण्यासारखा प्रकार आहे. म्हणून डीवायएसपीची सुद्धा चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करायची नाही. एसपी साहेबांनी तुमच्या मनात जे असेल तेच करतो. ऍडिशनल एसपीना आता आपण जाऊन भेटणार आहोत 2-4 जण. त्यांच्याकडे देखील त्या PI पुजारीचा सगळा पाडा आहे. पुजारी का आमचे दुश्मन आहे, माझे तर खूप जवळचे मित्र आहेत. ते काय सांगते, खूप जवळचे मित्र आहेत. आमचे जाण आमची जाण आम्ही सोडून देत असतो. मी शाहू फुले आंबेडकर वाचलेला आहे, बुद्ध वाचलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये राग द्वेष भावना काही झालं तिथं सोडून देतो. कायद्याच्या चौकटी राहून मध्ये करतो. त्याच्यामुळे पुजारी बद्दल अजिबात द्वेष नाही, अजिबात राग नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. पण चुकीचं काम करणार असेल तर सख्या भावाला देखील वटणीवर आणणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांच्याची पाठीशी राहत नाही. आंबेडकर माझे हे सांगतो, चुकीला चूक, खऱ्याला खरं, न्यायाला न्याय, अन्यायाला अन्याय. म्हणजे ही व्याख्या आंबेडकर वादाची व्याख्या आहे आणि त्या आंबेडकरवादी चळवळीमध्ये आम्ही काम करतोय. आणि म्हणून आम्ही आता साहेबांकडे जाणार आहोत, चर्चा करणार आहोत. बाळासाहेब आंबेडकर देखील एसपी बरोबर दुपारी 11 वाजता बोललेले आहेत. आपण चर्चा करूया, बोलूया. 3 दिवस झाले
डेड बॉडी आहे. आम्हाला वेदना होत नाही, आम्हाला त्रास होत नाही. तर आम्हाला वेदना होता, त्रास होतो. तुमच्या घरातलं कुणी असतं तर काय केलं असतं? पण तुम्हाला मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? हे इतकं लांब पोहोचलेलं आहे. इथं जात आडवी, जातीला जातीला सपोर्ट करायचा, नंतर पुन्हा आमदारांनी वरती कुणा तरी पालकमंत्र्यांना सांगायचं, पालकमंत्र्यांनी एसपींना सांगायचं, आणि एसपीने पुन्हा पालकमंत्र्यांचं ऐकायचं. त्यांच्या ही मर्यादा आहेत. हे सगळं मला माहिती आहे, आपल्या सगळ्या सुज्ञ कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळं आता आपण एसपी ऍडिशनल एसपी आणले, ते काय घेऊन आले, काय चर्चा होते त्यांच्याबरोबर, आपल्याला तो तोडगा मान्य असेल का, त्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार. मी एसपी साहेबांबरोबर सकाळी चर्चा केली आणि मला त्यांनी रस्ता रोको करू नका अशी विनंती केली. मी तुम्हाला न्याय देईन हा शब्द नवीन आलेल्या एसपी साहेबांच्या तोंडातून आलेला आहे. बरं, म्हणजे विश्वास तर कुणावरती टाकला पाहिजे ना, नवीन आलेल्या आहेत, आणि म्हणून त्यांच्यावरती विश्वास टाकून आता ऍडिशनल एसपी आलेले आहेत. डीवायएसपी असते तर चर्चा झाली नसती, दरवाजे बंद केले होते. नाही म्हणजे नाही चर्चा करायची, पण ऍडिशनल एसपी साहेब आले आहेत, एसपी साहेबांचा आदेश घेऊन आले. मला असं वाटतं की प्रमुख 2-4 कार्यकर्ते जवळ आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया, की काय सकारात्मक होत आहे का ते बघूया, आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण पुढचा निर्णय घेऊया. ही लढाई थांबत नाही, ही लढाई थांबणार नाही. जरी इथं थांबली असेल तर न्यायालयामध्ये ही लढाई चालत असणार आहे. तुम्ही बघितलंय सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा पोलिसांनी ठोकून मारला, इतका ठोकला की तो जाग्यावरती गेला. पोलिसांनी गृहमंत्र्याला सांगितलं की त्याला श्वसनाचा आजार होता, दम्याचा आजार होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा श्वसनाच्या आजाराने आणि दम्याने झाला. किती धादांत सभागृह, ते सर्वोच्च सभागृह आहे, जनतेचं सभागृह आहे. जनतेतनं निवडून गेलेले विधिमंडळामध्ये प्रतिनिधी असतात. तिथं खोटं बोलायचं नसतं, तिथं ते खोटं बोलले. जेव्हा पीएम रिपोर्ट आले तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीचे मणके तुटलेले होते. मणके तुटूस तवर मारलं. का मारलं? ट्रेनिंग आहे. मुसलमान आला की ठोकून काढा, आदिवासी आला की ठोका, पारधी दिसला, भील दिसला की जरा जास्त ठोका, काही निवाण असते म्हणे ते, भटका आला तर आणखी ठोका, दलित असतात ठोकून काढा. हे ट्रेनिंग आहे म्हणून तो सोमनाथ सूर्यवंशी मारला. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागला आणि सांगितलं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. या पोलिसांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलं महाराष्ट्र सरकार. तिथं बाळासाहेब अंगावरती कोर्ट घालून उभे राहिले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाने जो निकाल दिलाय तो बरोबर आहे. बाळासाहेब आंबेडकर तू माझे बनो, बाळासाहेब आंबेडकर तू माझे बनो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या हायकोर्टाने निकाल दिला. प्रशासन, भारताचं प्रशासन गृह खातं त्यांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले. बाळासाहेब थांबले नाही. ते थांबणार कसे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे. अंगावरती कोट घालून तिथे गेले आणि पोलीस प्रशासनाचे दप्तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, त्यांना दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये गुडघ्यावरती बसवायला लावलं, टेकवायला लावलं बाळासाहेब आंबेडकरांनी. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. आणि या केसमध्ये आज जरी आम्हाला थांबायची वेळ आली न्यायालयामध्ये आम्ही थांबणार नाही. बाळासाहेबांनी सांगितलं सगळे पेपर काढा, कोर्टामध्ये जसं कोर्टात गेलं तसं विठ्ठल आमचा खर्च जो आहे, ही बहिणी जी आहे 3 महिने फिरत होती, का फिर्या दाखल करून घेतली नाही. आम्ही जाणार आहोत. पीआयला सहआरोपी करा, डीवायएसपीला सहआरोपी करा. त्याच्यामध्ये ही भूमिका घेऊन आम्ही कोर्टामध्ये आमची लढाई न्यायाची लढाई आहे, सामाजिक न्यायाची लढाई आहे. ही सामाजिक न्यायाची लढाई 80 वर्ष झाले काय स्वातंत्र्याला, आणि 150 वर्ष झाले तरी आमच्यावरती काय तुमचा आमचा विचार एक येत नाही, एक होत नाही. आपली माणसं सभागृहामध्ये निवडून जात नाही. तुम्हाला आम्हाला वाचवायला कुणी तुम्हाला हे असलंच रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. आणि मला दुर्दैवी अंतर आमच्या विठ्ठलचा झाला, त्याला आमचं श्रद्धांजली या ठिकाणी भेटणार आहोत. आता एसपीना जाऊन भेटणार, त्याच्यानंतर काय होतं ते सगळ्यांच्या समोर आपण बोलून दाखवणार आहोत. किसन चव्हाणबद्दल किती वावड्या उठवल्या ते मॅनेज, त्यांना पैसे देऊ. किसन चव्हाण मॅनेज होणारा नाही तर तुमच्यासारख्यांना डॅमेज करणारा आहे हे लक्षात आपण सगळ्यांनी इथंच बसायचंय. आपण गर्दी केली की चर्चा होत नाही. काल 3-4 वेळेस असं झालं. मी मोजून फक्त 5 लोकांची नावं घेतो. त्या 5 लोकांनी चलावं. एक म्हणजे त्यांचा भाऊ असेल, भाऊ आतमध्ये चला आमच्याबरोबर. कोण येतोय तुमचा?
तुम्ही चालू नाहीतर मुलगा तुम्ही भाऊ चला तुमच्या समोर चर्चा झाली पाहिजे कुटुंब पाहिजे आमच्या सोबत कार्यकर्त्यांनी हे सांभाळायचं तिथं बसायचं राज्याचे प्रतिनिधी म्हणून अरुण जाधव आले त्यांना घेऊ का बरोबर तुमची परवानगी घेऊ घ्यायचं ना चला तुमच्यातलं कुणीतरी चला तुम्ही खर्च म्हणून कुणीतरी माझ्या बरोबर अंबादास आरोळ्यांना घेऊ का माझ्या सोबत चला अंबादास तुम्ही पण 1 2 3 4 मीडियावाले आपण तुम्ही हे आपल्या एकलेवादी संघटनेचे अनिल जाधव आले त्यांना घेऊन जाऊ काही आक्षेप वगैरे कोणाचा आता माझी विनंती आहे सगळ्यांना तुम्ही कुठे बोला आतमध्ये कुणी येऊ नका इथं काय निर्णय होईल तो सगळ्यांच्या समोर यायला लागले होते वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा लाईव्ह चालू चौकटीतच इकडे काय बस आता बस नाही बस मला बोलू देत फक्त कुटुंबातले आहे सर सांगू राहिले 1 मिनिट भावाला घ्या फक्त बस संतोष कोणी बाकी थांबा चला थांबा बाबा थांबा ना गेले सगळे माहिती सगळं सरांचंच लाईव्ह पाहिजे
तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.